इंदोर सेंट्रल जेलमध्ये बंदिस्त असलेला 29 वर्षाचा कैदी कमलेश साहू हा सोमवारी जेलमध्ये रक्ताच्या उलट्या करू लागतो. त्याची तब्येत खराब होत चालल्याने पोलीस प्रशासन त्याला MY हॉस्पिटलमध्ये भरती करतात आणि तिथेच तो दम तोडतो. ज्यावेळेस ही घटना त्याच्या घरी कळते त्यावेळेस त्याचे आईवडील त्याची डेड बॉडीसुद्धा घरी घेऊन जाण्यासाठी नकार देतात, कारण त्याने छोटा गुन्हा केलेला नव्हता. इंदोरमधील बहुचर्चित सुप्रिया जैन हत्याकांडमधील तो आरोपी होता. सुप्रिया जैन वय 25 या मुलीचा भर रस्त्यात 38 वेळा चाकू खुपसून मर्डर केला होता. संपूर्ण कहाणी ऐकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपला चॅनल क्राईम कट्टा याला नक्की सबस्क्राईब करा. आरोपी कमलेश साहू वय 29 व मयत सुप्रिया जैन वय 25 हे दोघेही 12वीपर्यंत एकाच शाळेत शिकत होते. 12वी नंतर सुप्रिया इंदोरमध्ये आली व त्यानंतर त्या दोघांचा संपर्क देखील तुटला होता. 12वीमध्ये असताना कमलेश साहूने सुप्रियाला प्रपोज देखील केला होता, परंतु त्यावेळेस सुप्रियाने त्याला जॉबला लागल्यावर आपण रिलेशनशिपमध्ये येऊ असे सांगितले होते. 2018मध्ये कमलेशने जेव्हा सुप्रियाची फेसबुक प्रोफाईल पाहिली तेव्हा त्याचे शाळेतले प्रेम जागं झाले. सुप्रिया तेव्हा विजयनगरमध्ये असलेल्या एका मीडिया हाऊसमध्ये बँक ऑफिस एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती आणि विजय साहू CAची तयारी करत होता. अभ्यासातही तो हुशार होता. सोशल मीडियावर सुप्रियाचे फोटो पाहत बसायचा. रोज शेकडो मेसेज तिला तो करत असायचा. तिने केलेल्या पोस्टवरून तिच्या लोकेशनचा पत्ता त्याने लावला. त्यानंतर ऑफिस व घराचा देखील पत्ता त्याने शोधून काढला. कित्येक वेळा सुप्रियासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु सुप्रिया त्याला जास्त भाव देत नव्हती. तो तिच्या फेसबुक प्रोफाईलवर सायबर एक्सपर्टसारखा नजर ठेवून होता. सुप्रियाने स्टोरी किंवा फोटो पोस्ट केला तर तो त्यावरून तिच्या लोकेशनचा पत्ता लावायचा. कमलेश सुप्रियाला रोज लग्न करायचे आहे, मी तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतो असे मेसेज करायचा, परंतु सुप्रिया प्रत्येक वेळेस त्याला करिअरवर लक्ष देण्यासाठी सांगायची. एके दिवशी सुप्रियाने फेसबुकवर मित्रांसोबत पार्टी करत असतानाचा फोटो शेअर केला. कमलेशने तो फोटो पाहताच त्याला कमेंट केली, तू दुसऱ्यासोबत फिरती, माझ्यामध्ये काय कमी आहे? मी स्मार्ट आहे, टॅलेंटेड आहे, मग माझ्यासोबत का बोलत नाही? ही कमेंट पाहताच सुप्रियाने कमलेशला ब्लॉक केले. सुप्रियाने ब्लॉक केलेले कळताच कमलेशला काय करावे समजेना. तो कावराबावरा होऊ लागला. तो तिच्या ऑफिस व घराबाहेर चक्रा मारू लागला. दुसरं नवीन अकाउंट बनवून सुप्रियाला रिक्वेस्ट पाठवायचा, परंतु याचा तिला काहीही फरक पडत नसल्याचे पाहून त्याने तिला संपवायचे ठरवले. माझी नाही तर कोणाचीच नाही असा निर्धार त्याने मनाशी पक्का केला होता. हत्या केली त्या दिवशी कमलेश इंदोरमध्ये आला. बजाज खाना चौकातून चाकू खरेदी केला व 13 सप्टेंबर 2018मध्ये सुप्रिया जेव्हा CHL हॉस्पिटलसमोर अनुपनगर रस्त्यावर पोहोचली तेव्हा तिला तिथे अडवून पुन्हा एकदा प्रपोज केला. तिने नकार दिल्यानंतर रागाच्या भरात चाकू बाहेर काढून तिच्यावर वार करायला सुरुवात केली. वार झाल्यानंतर सुप्रिया मदतीसाठी मेन रोड म्हणजे CHL हॉस्पिटलकडे पळाली. लोकांनी तिला पळताना पाहिले व पोलिसांना कॉल देखील केला, परंतु सुप्रिया मेन रोडपर्यंत पोहोचली नाही, मध्येच पडली. तिच्या मागे मागे कमलेश देखील पाठलाग करत होता. सुप्रिया जिथे पडली होती तिथे तिच्या जवळ जाऊन तिच्या पोटात 38पेक्षा जास्त वेळा चाकू खुपसला आणि रक्ताने माखलेले कपडे घेऊन तसा तिच्या जवळ बसला. पोलिसांनी सुप्रियाला जवळच्या CHL हॉस्पिटलमध्ये भरती केले व कमलेश साहूला ताब्यात घेतले. त्याच्यावर खटला चालवण्यात येतो. बरेच लोक प्रोटेस्ट करतात. शेवटी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते. जेलमध्ये त्याचे आईवडील त्याला भेटायला कधीमधी यायचे. त्यावेळेस त्याला फक्त एकच बोलायचे, तू सर्व काय संपवून टाकलं, तू जन्माला नसता आला तरी बरं झालं असतं. सुप्रिया हत्याकांडानंतर कमलेशच्या कुटुंबाला सर्वांनी वाळीत टाकले होते. नातेवाईकांनी दुरी बनवली होती. शेजाऱ्यांनी घरी येणे बंद केले होते. कोरोनानंतर त्याच्या आईवडिलांनी भेटायला येणेसुद्धा बंद केले होते आणि कुठेतरी त्यालाही याची जाणीव आता होत होती. परंतु आता सर्व काही संपलं होतं आणि शेवटी त्यानेही रक्ताच्या उलट्या करत शेवटचा श्वास घेतला. रागाच्या भरात आपण काहीही करून बसतो, परंतु हे सर्व कुटुंबाला भोगावं लागतं.
धन्यवाद मित्रांनो. बातमी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.